समेस्त गोंयकारांक येवकार दिता आनी आमच्या बरोबर आहा अजय कोलकार. तुमी ताका तर वळखतलेच आसतले. रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टीचो तो स्पोक्स पर्सन आहा. आनी आयज ही इंटरव्यू घेवपाचें एक खास कारण म्हणल्यार थोड्या जाणांक खबर ना, चिमला जी कॅन्डिडेट आर्जीन बसयल्या पळय ती, जायते जाण म्हणटा ती कोण न्यू फेस दिश्टी पडोंक ना, ह्या आदीं दिश्टी पडोंक ना. तर आमकां जाय अजय कोलकारानूच तुमकां डिस्क्लोज करचें. जी दिपिका काणकोणकर ती अजय कोलकाराची कोण ती म्हाका जाय अजय कोलकारानूच सांगचें कोण पळय ती. पयलीं म्हणटा मॅनुअल बाब, तुका आमच्या गांवान वेलकम. आनी तुजे जे चॅनल्स आहा मानकुले गोळ तेकाय वेलकम. जे आमी आयज सगळ्यांक फर्स्ट टायम डिस्क्लोज करता आनी तुज्या चॅनला मार्फत आमी फर्स्ट टायम डिस्क्लोज करता की जी आमची आरजीपीची चिंबल सीट जिल्हा पंचायत कॅन्डिडेट आहा ती माझी सख्खी भयण. आनी तिचें नांव आसा, पयलींचें नांव रेश्मा कोलकर आसलें, आतां लगीन जावन ती दिपिका काणकोणकर आसा. सो तेका लागून ते लोकांक कळोंक नासलें कोण कितें ती. आमच्या वाड्यार 2-3 वाड्यार तेंकां कळयलें. लोकांक सगळ्यांक सांगूंक सोदता की ही म्हाजी सख्खी भयण आसा. आमचेच घरा सायडीकूच ती दुसरे घर जे आसा थंयसर ती रावता. आनी मुद्दम आमी अशें चिंतलें की खूब कॅन्डिडेट आमी पळयले, कित्याक पयलीं आमी चिंतलेलें की जेन्ना अलायन्स जाता थोडी सिटां आहा तितून हे सीट आमकां नासले पयलीं. सो आमी जी कॅम्पेन चालू केल्ली, म्हणजे नॉर्मली आमी पयलीं कॅम्पेन कशी चालू केल्ली, विदावट कॅन्डिडेट नॉर्मल पॅम्पलेट आमी आरजीपी म्हणून मेरशेन आमी कॅम्पेन चालू केल्ली. आनी थंयसर मागीर आमी ते जेन्ना अलायन्स टॉक्स जाले तेन्ना मागीर कॅम्पेन स्टॉप केली. सो आतां तुमकां खबर आहा की आमकां ते आमी टायम ना म्हणून आमकां एक बॅकअप रेडी करचें पडलें. आनी तेचे नॉमिनेशन्स ऑलरेडी आमी 2 दिसां पयलीं ऑलरेडी नॉमिनेशन्स फायल केल्ले आसा. आनी फाल्यां परवा स्क्रुटिनी आनी मागीर ते फायनल जातलेच. कोण कॅन्डिडेट आहा ते कळटले. सो म्हाजी सख्खी भयण ती हांगाच पयलींच्यान हांगाच आसा. आनी आमचें मूळ घर आहा ते सगळ्यांक खबर आहा की मूळ घर आमचें आहा ते जे गांवांत आहा थंयसर आसा. आनी हांगा आमचो दोंगर तुमी पळयता की फाटल्यान सगळो दोंगर कितें हें सगळें आहा तो आमचो सगळो दोंगर आहा, आमची सगळी भाटां आहा सगळीं. आनी तेजें ती रक्षण पयलीं ते एनवायरमेंट सगळें ती सगळी आमची काजूची भाटां बी ती पळयता. आनी तेकाच लागून आमी सर्च जेन्ना कॅन्डिडेट सर्च बॅकअप कॅन्डिडेट सर्च करता सगळ्यांक आमी मेंबर्सांक पयलें सांगलें कोण इंट्रस्टेड आहा. थोडे खूब जाणांक फॅमिली कन्सर्न्स मेळ्ळे, थोडे कामाक आसा, थोडे मागीर गव्हर्मेंट कामाक आसा. लास्ट आमकां ऑप्शन नासलें की आमी बॅकअप म्हाज्याच भयणीक लोकांनी सांगलें, भुरग्यांनी सांगलें की तुजी भयण जी आहा प्लस तुजी लिडरशीप आहा, इतलें आमच्या चिमला भुरग्यांनी काम केल्लें आसा. सो तेका लागून आमी शी इज द रायट कॅन्डिडेट. आनी ते आमी फर्स्ट टायम डिस्क्लोज करतात ती म्हाजी सख्खी भयण म्हणून. तर आतां तुजी सख्खी भयण जाल्ल्या कारणान कितलो एडवांटेज आसतलो आर्जीक? म्हणजे काय आमी तुजें काम पळयलेलें आहा, चिंबलच्या गांवांक लागून तूं जायतो वावुरता. आनी हें आहा की दुसरे कॅन्डिडेट आहा पळय ते सगळे मेरशे गांवांतले. आतां मेरशे आनी चिंबला हे 2 विलेजी पडटा एका चिंबल झडपी. तर तुजी भयण आहा पळय ती चिंबलची, आनी चिंबल तुवें म्हणलें पळय ते 12,000 वोट आहा. तर आमी तितूंतले 50% जर काडीत, जे इंद्रानगराचे काडीत जाल्यार मागीर उरलेले बाकीचे 16,000. तितूंतले कितले पासून तुमकां मेवतले आर्जीक? आरजीच्या हांगा पयलींच्यान काम म्हणटा ते चिमला सांताक्रूज कॉन्स्टिट्युएन्सीन जे 3 गांव येतात तितून जे आरजीचे स्ट्रॉंग बेज आहा ती म्हणटा ती चिमला आसा. कित्याक हांगासून जे आमचे रेव्होल्युशन जाल्लें ते सेल्फ मोटिवेटेड आहले. अशें ना की कोण येयल्ले तेंकां मोटिवेट केल्ले, तशें ना. ते आपल्या गांवा खातीर जे आमचे पोगो आसा की पोगोचे हांगा सारके हे आसा ते काळजाक लागता. कित्याक हांगा तो मायग्रंटांचो सामको बस्तीक लागून निद्राक लागून तो हे आसा. म्हणून तो मुवमेंट करत लोक जॉयन जावतले आमची टीम आहा ती आमची स्ट्रॉंग जाली. आनी आतां अशें जाल्लें जे आमी पंचायत इलेक्शन जे पयलें तेन्ना आमी एक आमचो पंच मेंबरूय हाडला आसा. आमच्या वार्डान आहा तो आमचो पंच मेंबर आसा. मागीर जे आमचे असेंब्ली इलेक्शन्स पयले थंयसर आमकां अरावंड 2500 वोट्स पडले फर्स्ट टायम कंटेस्ट करून. आनी तेज्या पयलीं 6 म्हयन्या पयलींच आमी कॅम्पेन चालू केल्ली. हांव तेन्ना न्यू फेस आसलो. ते जातकीर तुका खबर आसा, स्पेशली तूं जे मुवमेंटान तूं इनवॉल्व आहा, जे आमी काम केलें. आनी एक जे रिजन आसले, मेन रिजन कितें आसलें, जे आमचे जे रेव्होल्युशनरी गोवन्स आजचे भुरगे आहात, आमची जी लिडरशीप आसा आनी कशें चिमलान काम केलां तेका लागून हे कॅन्डिडेट सिलेक्ट जाल्ले आसा. मेन म्हणटा ते की आमी पयलीं कितें चालू केलें, जे 2022 जेन्ना इलेक्शन सोंपलें लोकसभा, आमी काम स्टॉप करूंक ना. 22 एक व्हडलो प्रोजेक्ट येवपाचो आसलो, जी सुडाचो एक व्हडलो प्रोजेक्ट आमचे जी गव्हर्मेंट लँड आनी पंचायत सायडीक जी प्रभुत्वाची लँड आसा थंयसर येवपाचो आसलो. तेका आमी आवाज केलो, घराघरांनी वचून कॅम्पेन केली आनी अवेरनेस केली आनी तो स्टॉप केलो. मागीर जे आसा जे आमची जी
इलिगल गाडा जो आहा नाजाल्यार 20 पॉयंट प्रोग्रामाची घरां आसा नाजाल्यार ते इलिगल हावस ट्रान्सफर आसा तेजेर आमी आवाज उखल्लो की कशी ही जी इलिगॅलिटीज चलता एनक्रोचमेंट चलता थंयसर तेका लागून आमी ते आवाज वारंवार उखल्लो. मागीर ते मेगा प्रोजेक्ट्स जे चिंबलान येवपाक लागले हेच्या पयलीं चिंबलान पत्रे खंयसरूच तुका दिसनासले. एक ट्रायबल विलेज म्हण चिंबला खबर आसलें आतां ते पत्रे दिसपाक लागला. अडवाल पालकाचे प्रोजेक्ट्स येवपाक लागले. थंयसर आमची जी क्रिमिट्रेम आहा ती गवलेभट आनी चिंबला ते गांवान अफेक्ट जाताली. सो तेका लागून आमी ती थंयसर तो अडवाल पालकाचो प्रोजेक्ट अवेरनेस केले, डोर टू डोर केले. तूंय आमच्या वांगडा थंयसर तेन्ना आसलो कवर करपाक. तेन्ना त्या मुमेंटान सुद्दां आमी सगळे वांगडा आसले. म्हाजी भयणूय एवरी टायम आसताली आमकां सपोर्ट दिताली फाटल्यानच्यान. ती दरी लायमलायटान येनासली मात फाटल्यान ती आमच्या वांगडा आसताली. आमी जेन्ना आतां हो युनिटी मॉल नाजाल्यार प्रशासन स्तंभ आनी बाकी सगळे मेगा प्रोजेक्ट्स आहा तेका लागून आमी झगडटा घरान आमी फक्त वोटिंग टायमारूच वचना. जशें की आतां बीजेपी कॅम्पेन करता फक्त वोटिंग टायमार. काँग्रेस वोटिंग टायम आम आदमी जो तेंचो हांगा स्टेट प्रेसिडेंट जो आहा तो कॉन्स्टिट्युशनल आसा तो खंय दिसना. तेंचे जे कॅन्डिडेट आसता ते इलेक्शन टायमारूच आसता. मग आमी जे आसा रेव्होल्युशन स्पेशली आमच्या चिंबला विलेजीन ते एवरी टायम ग्रावंडाचेर आसता. तुमकां खबर आमी असेंब्लीन सुद्दां मॅक्झिमम इश्यूज जे आहा आमी आमचे चिंबलाचे घेतलेले. कित्याक तुमकां खबर रस्तो जो तुमी आतां हे रस्त्यान आमी त्या रस्त्याकूय नांव दिल्लें की रुद्रप्पा रोड. ते एमएलए जो रुद्र फडणवीस आमी रुद्रप्पा म्हणटा. तेजें नांव आमकां इतले त्रास जाले त्या रोडाक लागून आमी थंयसर एजिटेशन केलें. आमचो अविनाश शिरवयकर जो आमचो भुरगो आहा तेणी थंयसर केक घेवन तो रुदलपाचो सेलिब्रेट केलो. आमी येता आसतना आमचो गणेश चतुर्थीक इतलो आमकां त्रास जालो. ते खड्डे आसले हे आसले ते करून आतां आमकां खंय तरी रिलीफ मेळ्ळा बिकॉज ऑफ हे इलेक्शन आहा म्हणून तेच्यानी बेश्ट कितें नांवाक केल्लो आसा डांबर घालला. बेस्ट पॅचिंग केल्लेलें आहा. मात हे मागीर गार्बेजीचो इश्यू एवरी टायम आमी तो गार्बेजीचो एमआरएफाचो इश्यू नाल्यार आख्खे विलेजीन जे गार्बेज त्रास जाला तो आमी इश्यू घेता. मागीर हॉटेलाचे जे आमचे भुरगे कामाक लागपाक जाय जे आमची कसिनो आसा तो आमचो वयर काडेलीक कसिनो आहा तेजे आमी इश्यू घेतला. आनी सगळे इश्यू आमी चिंबला गांवचे घेतला. उदकाचो इश्यू जावं ना ते इलिगल कन्स्ट्रक्शनचा वारंवार हांवूच न्हू इट्स नॉट अबाउट अजय कोलकर नाजाल्यार आरजी तशें न्हू जे विलेजर म्हण ते आमी हिंगा भुरगे काम करताले ते सगळ्यांक एक्सेप्ट जाल्ले आनी तेका परिणाम आमचे एक पंच मेंबरांनी इतले वोट बेजा. आनी आतां जशें की तुवें सांगला की जे सगळे कॅन्डिडेट्स आहा ते मेजॉरिटी आमी पळयता की जे अनाउन्स जाल्ले ते मेर्शेचे आहा. आनी चिंबलाक एवरी टायम चिंबल विलेजीक इग्नोर जाता आनी वोटिंगे खातीरूच तिंका चिंबला जाय आसता. कित्याक 12,000 वोटर्स तितूंतले 50% गोवन नॉन गोवन तूं धर जाल्यार प्रिफरन्स तूं चिंबल विलेजीक पयलीं आसपाक जाय. चिंबल विलेजीक चिंबल आसपाक जाय. हिंगा झेडपीचे चिंबलाचे चड जायना. लास्ट टायम तेच्या पयलींचो टर्म आहा तो झेडपी चिंबलाचो मात लास्ट टर्म आहा तो बीजेपीचो आसलो. तेच्या पयलींचे आहा ते काँग्रेस आनी बीजेपी तेच जाल्ला. एमएलए सुद्दां हांगासर बीजेपीचो एमएलए आहा. आमी म्हणना काँग्रेसीचो एमएलए आहा. इट इज डीम्ड टू बी बीजेपीचो एमएलए. काँग्रेसीक लोक वोट करता बट इट इज डीम्ड एमएलए ऑफ बीजेपी. सो लोक डायरेक्टली सुद्दां म्हणून तूं बीजेपीकूच वोट करता आनी एवरी टायम तेच जाता. सो म्हणून आमकां एडवांटेज अशी आसा की आनी मेन मुद्दो कितें आहा की सगळे कॅन्डिडेट थंयसरले हांगासरलो फेस रिप्रेझेंटेशन केन्नाच मेळना. आमी जे गोंयकार आहा मूळ गोंयकार आहा आदिवासी आहा रक्ताचे ट्रायबल आहा ते रक्ताच्या ट्रायबलांक केन्ना हांगा रिप्रेझेंटेशन मेळत ना. आनी एक सांगूं येता जशें की खबर आहा की आमी एवरी टायम म्हणटा की आमी ट्रायबलांचेर फोकस करता की चिंबला सुद्दां पयलीं ट्रायबल विलेज आसली अजूनय ट्रायबल विलेज आहा. जशें जशें मायग्रेशन जाले लोक केले ते आमचे पॉप्युलेशन कमी जाल्ले आहा. सो एक आमी आतां ट्रायबल फेस दिल्लो आहा. जे आमी जे एसटी मुवमेंट केल्ले फॉर रिजर्व्स तेन्ना सुद्दां ती मुवमेंटाक थंयसर पणजे जे आमी केल्ले ते नासली ती. दोन एडवांटेज जाल्यार चिंबलचे कॅन्डिडेट दुसरे म्हणा जाल्यार ट्रायबल कॅन्डिडेट. हे दोन एडवांटेज तुमकां आरजी घेतले. आनी ही कॅन्डिडेट म्हणल्यार कितें आरजी आमी कशें करता आतां फॉर एक्झाम्पल विरेश बोरकार आमचो एमएलए आहा तो एकटोच एमएलए ना तेजे सगळे आमचे वांगडा जे भुरगे तिथे काम करता सगळे आसा ते तेंकाय एमएलए तो पोझिशन कशें आमी तशें दिता. आमचो एमएलए को म्हणटा ते आमी तशें फाल्यां झेडपी जाले जिंकले जाल्यार आमचे झेडपी जातले. सगळ्यांचे जे आमी आयज भुरगे चिंबला कामां करता मेर्शे आमचे थोडे भुरगे आहा ते कामां तेंचे रिप्रेझेंटेशन ते एकटेच न्हू तेच वोकल आसपाक जाय तेच हे स्ट्रॉंग कॅन्डिडेट आसपा तशें न्हू. एवरी जो आमचो रेव्होल्युशनरी आसा हांगसर जो क्रांतिकारी आहा तो स्ट्रॉंग आसा आनी तेजें काम स्ट्रॉंग आसा म्हणून तेका लोक सपोर्ट करतले. आनी दीस वील बी अ रेव्होल्युशनरी झेडपी
जे आमचे जे झेडपी आहा ते सगळे झेडपीचे आमचे जे कितले 28 डिक्लेअर जाला ते रेव्होल्युशनरी झेडपी आसतले आणि कितें वेगळे तर आमी काम करतले. तर आता आम्ही दीपिका आता जशें अजयान सांगलें की कॅन्डिडेट मेळून आसलेले आणि लास्टाक तुका फुडें येवचें पडलें कित्याक तुमी तेंच्या फाटल्यान आसतले फुडें तुमी फेस दिसती पडनासलो. तर कितले पासून बऱ्याक पडटलें तुका तुजो भाव रेव्होल्युशनरी गोवन्साचो एक लिडर असल्या कारणान तुका कितले पासून बऱ्याक पडटलें? फायद्याक म्हणल्यार म्हाका त्या बसीन येवपाक हांगा त्रास जाता. बसीन देवले की वाट चलपाक बीन मागे त्रास जाता न्हू. म्हाका बसीले देवले की कोणाकूय आपोवचें पडटा वांगडा येवपाक. तर कितें तुमच्या वाटेर कितें हें आहा तर problem? वाटेक सगळे बसता न्हू ड्रग्स पिवपाक हे बीन आसता न्हू. हे वाटेक तुमचे हे वाटेक, तुका प्रॉब्लेम जाता. हय. आनीक मुद्दे कितें आसतले जेन्ना मुद्दे म्हणल्यार आमकां पयली हे ना हेल्थ ना आणि बालवाडी ना आमकां पयली सध्या. म्हणजे चिमला बालवाडीच ना चिमला म्हणल्यार. ती झोपडपट्टेन घातला आमकां बालवाडी ती आसा. तुमच्या गांवांत ना. गांवांत ना आमची. ओके तर एक म्हणा जाल्यार हेल्थाचो इश्यू आणि बालवाडी. हेल्थ सेंटर तुमकां जावं म्हणजे तो तुमचो आतां सद्याक हेल्थ सेंटर आहा तो भायल्या गांवांत बायल्या गांवांत बांबोळी आसा बामोय चिमलान ना तो ते एक इशू ते आणि बालवाडी आणि बालवाडी भुरग्यांक लागून ती गांवांत आसची म्हणून गांवांत आसा. तेजे भायर आनीक कितें हे गांवांत तुमी हे फेस करता प्रॉब्लेम फेस करता? आणि जाले न्हू रस्ते रस्ते तसेच आसा न्हू. आता ह्यो घातला पळय आमच्या येवपाक रस्तो आणि ते सायडीन घालूंक ना डांबोर कोणकुला पडली. आता घातला तर डांबोर आता 2 दिसांनी वयतलो. म्हणजे तो बेश्टो घालूंक घालूंक देता. इलेक्शन आमने घातला असतात आणि उदकाचे प्रॉब्लेम. तुमकां हिंगा म्हाका उदकूच येईना हिंगा वयर येत ना. उदकाक लागून म्हाका घरा रावचें पडटा. म्हणजे तुका म्हाका 12 णव येता. आनीक आता तूं आता एक लेडी तर बायलां खातीर कितें हिंगा विशय कसले तरी आहा बायलांचे कसले विशय? बायलांची हिसो म्हणजे बालवाडीच जाय आमकां कित्याक बायलांक लागून ते सामान येता बालवाडी ते दुसरे कडेन येता तो वयचें पडटा. ते मागीर दिना ती बायलूच जाय म्हणटा. 3 म्हयन्याची बायल येयली की मागीर कशी वयतली ती हे जाता डिलिव्हरी जाता वचोंक मेळना न्हू. हय बालवाडीच मेन जाय आमकां. दोन मुद्दे हे केले एक हेल्थ सेंटराचो आणि एक म्हणटा तो बालवाडी. बालवाडीचो. परतून आमी अजयाच्या फुड्यान अजय आता पळय मेरशे आमी हे काडले जाल्यार आता चिमला म्हणल्यार पळय तुमचे कितले प्रेझेन्स आहा म्हणजे वोटर वायज समज तर आमी आता तुमी म्हणलेले पळय तुका कितें 40,000 म्हणजे आख्खे सांताक्रूज कॉन्सेप्ट पूण चिमला कॉन्सन्ट्रेशन पासून कितल्या पासून तुम्ही हे करूंक शकता फूल करूंक शकता? आता चिमलाचे कशें आहा आमी नॉन गोवन मायग्रंट वोटर्स आहा तेंकां आमी वयचीच ना. सो टू अराउंड 67,000 सपोज गोवन वोटर आहा जाल्यार आमी कशें करता सी झेडपीचे फाल्यां तूं लास्ट 2-3 इलेक्शन्स पळय विनिंग मार्जिन इज ओन्ली 3,000 म्हणजे 3,000 पडटा तो जिखता कित्याक अराउंड 52% वोटिंग जाता. मात ह्या टायमार ह्या इलेक्शनाक ती 52% आहा ती मागीर चड जातली कित्याक हे आरजी फर्स्ट टाइम फुल फ्लेज झेडपी कंटेस्ट इंटरेस्टूय चड इंटरेस्ट लोक बिकॉज ऑफ आरजी कित्याक आरजीन अवेअरनेस केल्ले आसा डोर टू डोर पयलीं डोर टू डोराक आमी कोण कॅन्डिडेट करनासलो बेश्ट तेजो घोव भोंवतालो नाल्यार कोण कितें आहा आमकां झेडपी कोणूच खबर ना तेजें ऑफिस खंय नासता तेजें कितें काम आसा तें आमकां कळना. पूण हांगा चिमलाचें कशें आहा की 3,000 जो तूं विनिंग मार्जीन आहा सायजेबल वोट आमकां चिमलानूच आमचो भरपूर आहा जो जशें की सांगलें असेंब्लीचो त्या टायमार आमी कांयच करूंक नासलें काम. आरजीची जेन्ना वेव आहली तेन्ना आमकां 2,500 सुमार वोटींग पडलेलें. इतलें आमी चिमलान काम करूंक स्पेशली आतां इतलो आक्रोश लोकांच्या मदीं आहा हे बीजेपीच्या अगेन्स्ट कित्याक बिकॉज ऑफ युनिटी मॉल आनी बिकॉज ऑफ जे प्रशासन स्टाफ आनी बाकी सगळे जे मेगा प्रोजेक्ट्स आहा कित्याक चिमलान जशें की सांगला दिपिकानी सांगला भणीनी सांगला की बेजीक सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर कांयच ना हांगा असं सारकें हेल्थ ना. हांगा आमचें हेल्थ आहा सांताक्रूझा हांगा ग्राउंड ना प्ले ग्राउंड ना हांगा सारके ते हेल्थ फॅसिलिटीज ना. पंचायती घर ना कम्युनिटी सेंटर ना एक मार्केट प्लेस ना सगळी आमची एसटी बालाची रस्त्यार वता. सिनियर सिटीजन एक फॅसिलिटी सेंटर ना तेंका पार्क ना कितें ना कांयच ना. सगळे डेव्हलपमेंट तुम्ही पळयलें सांताक्रूझ नाल्यार तेच सायडीक जाता आनी हेका जबाबदार फक्त बीजेपीच ना हेका जबाबदार काँग्रेसचो एमएलए येता तो मागीर बीजेपीन वयता. सो ही परिस्थिती पर्टिक्युलरली ही आमच्या चिमलान अशें जाल्लें आसा. आनी हेका लागून कितें वोट बँक पर्टिक्युलरली इंदिरानगरान ती वांगडाच दिसता तुका 5,000 वोट बँक 5 वोटां वांगडाच दिसता म्हणून फोकस सगळो थंयसर वयता. आनी बाकीची ती 6.5 ती सगळ्याक बाकीची वार्डांनी आहा 6 वार्डांनी आहा
तिका लोक इग्नोर करतात. सो हम्म. आमचो थंयसर स्ट्रॉंग होल्ड थंयसर आसा. सो आमकां ती वोट डेफिनेटली मेळटली या बीजेपीच्या अगेन्स्ट आणि बाकीचे ज्यो पार्टीज आहा त्यांच्या अगेन्स्ट लोक तांकां एक्सेप्ट करचे ना. सरकाराच्या अगेन्स्ट सरकाराक बीजेपी हरोवपाक आणि हे जे सगळें जे चल्लां ते काल सुद्दां ते युनिटी म्हणून लागला इतलो आक्रोश जाल्लो. लोक म्हणटाले की आमी या पंचायतीन या एजिटेशन करया. कशें कशें ना कशें करून ते आमकां हे जो मुद्दो आसा हे आमी सांगतले की हे जे आमचे कॅन्डिडेट आहा हे रेव्होल्युशनरी कॅन्डिडेट आणि हे सरकाराच्या विरुद्ध हे स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहा आणि एक ट्रायबल फेस आहा तेका तुम्ही निवडून हाडचे. आणि हे जे सरकार हे जे बीजेपीच्या हांगसर चल्ला स्पेशली इन चिंबल विलेज टू डिस्ट्रॉय चिंबल विलेज ते आमी एक्सपोज करतले. तर आता मेरशेन आम्ही या मेरशेन आता तीन सध्या तरी 3 कॅन्डिडेट आम्ही आहे मानून धरया तिका आणि तिका डिवायड जातले. पूण मेरशेन आरजीचे कितले प्रेझेंस आहा? मेरशे आमचे स्पेसिफिकली थोडे पॉकेट्स आहा थंयसर आमचे खूप बरे प्रेझेंस आहा. स्पेशली आमचे वाडये थंयसर आमकां बरी मतां पडलेली. मागीर आमचे ते फॉर एग्जांपल व्हडल्या इलेक्शनाक हो जो आमचो कार्मी बाट आसा थंयसर आमकां बीजेपीचे चड आमी लिडींग आहले. आणि कित्याक थंयसर जो पंच मेंबर जो सरपंच आता प्रेझेंटली सरपंच आहा थंयसर त्या हितून तो रिप्रेझेंट करता आणि बाय इलेक्शन जावन मागीर तो जिखलो मागीर परत इलेक्शन जावन तो जिखलेलो. सो ते एंटी इन्कम्बन्सी जावन तो लिडींग आहलो थंयसर. आणि मागीर जे हे आसा काँग्रेस लिडींग आहली आणि मागीर आमी जेन्ना 2022 इलेक्शन जालें आमी एंटर जाले तेन्ना आमी बीजेपीची मतां चड थंय घेतलेली. तेन्ना कांय काम करनासतना. आणि मेरशे जे तुम्ही पळयता की बामणबाटचे स्क्रॅप यार्ड जावं नाजाल्यार मागीर ते हिंगासरले पंचायती फाटले स्क्रॅप यार्ड जावं मागीर ते कुमारवाड्याचे थंयसर स्क्रॅप यार्ड जावं हे सगळे इश्यूज आमी वारंवार घेतलेले. आणि जे व्हडले मेरशेन संकट येयले ते म्हणटा ते लँड फिलिंग ते सायडीन आरजीक लागून ते हायलायट जाल्ले आणि ते बंद पडलेले अजून ते बंद आसा. आणि ते लोक जाणा की आरजी थंयसर जितले कंपॅरेटिव्हली तितले ऍक्टिव्ह भुरगे ना मात वोटिंग थंयसर आमकां आसा. आणि डेफिनेटली जशें की 3 ते 3,500 हांगा मार्जीन आसता जिखपाची मार्जीन आसता. सो ही मार्जीन आमी डेफिनेटली क्रॉस करतलेच. तर आता जेन्ना हे म्हणटा पळय तेन्ना आमी झडपीचे म्हणले झडपीचे तर 2 विलेजी जाल्यो. कितले पासून तुमचे हे जाला कॅम्पेनिंग कितले पासून जाला? कॅम्पेनिंग आमचे ऑलरेडी मेरशे आमचे जे बूथ आसा ऑलरेडी आमचे ऑलमोस्ट 8 बूथ आहा ते आमचे कवर जाल्ले आसा. कित्याक सांग आमी ही कॅम्पेन विदाउट कॅन्डिडेट केल्ली आहा पयलींच की आमच्या आरजीचो कॅन्डिडेट कोण ना कोण तरी आसतलो म्हणून सिंबल पार्टीलान आमची पॅम्पलेट आमचे मॅनिफेस्टो आहा ते ऑलरेडी पावलेलो आसा. फॉर एक्झाम्पल आमचे 7 कायतान फूल जाल्ले आसा. आमचे मागीर गुजरात मातशे सायडीक आहा तो पोर्शन लागता तो जाल्लो आसा. मागीर मोलोका आमचो जाल्लो आसा. काल आमी वचून 3 बूथ केला. वाडये 3 बूथ लागतात. तिनूय बूथ आमी केल्ले आसा. उरला तो आमचो मातसो जी पंचायती एरिया आहा पंचायतीची एरिया सायड आसा आणि ती आलवाकोडी सायड आहा ती त्याच बूथ उरलेला आणि कार्मीचे बाट उरलेले आसा ते स्ट्रॉंग होल्डा. चिमलान तर म्हाका दिसता आमकां कॅम्पेन सुद्दां करपाची गरज ना की एवरी टायम आमी घरान पावल्ले आसा. एवरी टायम चिमलान आसा आमी फोकस करता ते मेरशेन करता. आणि चड टायम आमी हांगाच करपाचे डोर टू डोर आमी करता. आणि मेन म्हणटा ते कितें लोकांक झेडपी म्हणल्यार अजून इलेक्शन म्हणल्यार खबर ना झेडपी म्हणल्यार कितें झेडपीचे पावर्स म्हणल्यार कितें तेवूय हांव एक व्हिडिओ मार्फत तुमकां सांगीन. जिल्हा पंचायत इलेक्शन जे आहा ते पंचायत राज ऍक्ट प्रमाणे जाता आणि तितून फंक्शन्स ऑफ झेडपी आहा. एक नॉर्थ गोवा आहा आणि साउथ गोवा दोनाय हितून 25 सिटां आहा. कोणाचे चड सिटां येता खंयचे पार्टी तेजे ते पॅनल जाता आणि तेजो मागीर तो चेअरपर्सन जाता अशें आहा. सो तेका मागीर पावर्स कितें आहा 29 सब्जेक्ट्स तेका आहा 29 सब्जेक्ट्स जे तेका पावर दिला. तितून नॉर्मली झेडपी जे कितें आहा ते ड्रेनेजीस करता मागीर रिटेनिंग वॉल घालता मोसंडी बांदता आणि मागीर ते लायटी दिता चॅर दिता आणि म्युझिक सिस्टम दिता इतलेंच. दीज आर रिलेटेड टू PWD एकूच डिपार्टमेंट. बाकीचे डिपार्टमेंट ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट स्किल डेव्हलपमेंट एज्युकेशन वुमन वेलफेअर वुमन सेफ्टी मागीर वेलफेअर ऑफ एसटीज वेलफेअर ऑफ SCs OBCs एनवायरमेंट रिलेटेड इरिगेशन रिलेटेड एग्रीकल्चर रिलेटेड फॉरेस्ट रिलेटेड हे सगळे कोणूच करिना. म्हणून आमी ते मॅनिफेस्टोन आमचे घातला हे 6 पॉयंट घातला. ते 6 पॉयंट म्हणल्यार कितें वुमन सेफ्टी ग्रीन विलेजीस आणि मागीर आमचे स्किल डेव्हलपमेंट मागीर यूथ डेव्हलपमेंट हेचेर आमी फोकस केला जे दुसरे झडपीच करना. तुम्ही म्हणटा कितें जे काय आता चलना झडपीच्या नांवान म्हणजे थोडे जाण कितें करता मोसंडेची भिंत बांदली जावं ड्रेनेज बांदली जावं तेका पेवर्स घाले
हे ऍक्च्युअली पळोवंक गेल्यार तुम्ही म्हणटा झेडपीच्या हेच्या अंडर ऍक्च्युअली ना. कितें सीएजीचो एक रिपोर्ट आहे एव्हरी टाइम सीएजी जेन्ना पंचायतीचे ऑडिट करता ते सीएजी रिपोर्ट दिता. हे जे ड्रेनेज बांदपाचें काम नाजाल्यार फुटपाथ बांदपाचें काम हे पंचायतीचें कंस्ट्रक्शन मागीर कितें जाता इवन क्रिमेटरियम नाजाल्यार कम्युनिटी हॉल ते बांदता पंचायतीचें काम. हे झेडपीच कितें आसता प्रेझेंट झेडपी ते पावर हे करता ओव्हर रूल करता आनी तेंकां तेंचो पावर यूज करता आनी तेंची कामां करता. सो ही एव्हरी टाइम रिकमेंडेशन दिल्लें आसा सीएजीन डायरेक्टर ऑफ पंचायत सेक्रेटरीन दिल्लें आहा की तुमी पंचायत सेक्रेटरी म्हणल्यार जो सेक्रेटरी तेका दिल्लें आसा की जे झेडपी आहा ते पावर एब्सॉर्ब करता ते टेक्निकल बोर्ड आहा तो ते ओव्हररायड करता आनी तेंका पावरूच ना. जितली इतली कामां केला पळय ती बाय कॉन्स्टिट्यूशन तेंका ती करूंकूच मेळना. तेंच्यांनी कितें करूंक जाय अपार्ट फ्रॉम दीस जे बाकीचे सेक्टर्स आहा तितून ते काम करूंक जाय. कित्याक झेडपी असो आहा की तेका 1 कोटी फंड मेळटा. एमएलएचे फंड एमएलए लाड तो फंड आतां स्टॉप केल्लो एव्हरी इयर पन्नास आहा तो आतां 1 कोटी केल्लो आसा. 1 कोटी म्हणजे हे पळय सायझेबल अमाउंट आहा. सायझेबल म्हणटा पळय आतां कितें झेडपीक फंड चड मेळना म्हणून तुम्ही म्हणटा की 1 कोटी फंड मेळोंक 1 कोटी मेळत आनी कितें डायरेक्ट फंड आहा तुका दुसऱ्यांचे डिपेंड रावपाचें ना. आता एमएलए पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट एमएलए लाडा तर तेका रावचें पडटा. पंचायतीक 15 फायनान्स फंड ग्रांटीन परफॉर्मन्स एका गेले हो तुमकां डायरेक्ट फंड ना रिस्ट्रिक्टेड टू युअर कॉन्स्टिट्युएन्सी. कितले कामां करता मागीर ते दाखोवंक सोदता की इल्ली करून चेअर दिले खुर्च्यो दिले देवडांक दिले हेच करूंक आमी ते करपाचें ना. आमचो आहा तो रेव्होल्युशनरी मॅनिफेस्टो आनी रेव्होल्युशनरी झेडपी. आनी एक सांगूंक सोदता ह्या व्हिडिओ मार्फत आनी ओदो एक सांगलेलें आसा की जे आतां कॅन्डिडेट बीजेपीचे स्पेशली कॅन्डिडेट जे झेडपीक भोंवता तेका आमी चॅलेंज करता की तेणी सांगचें की हे चिंबलान बीजेपीन कितें केलां. ह्या चिंबलान इतले वर्सां बीजेपीन कितें केलां तेंची पंचायतीन कितें केलां सांगचें आनी आपलो स्टँड क्लियर करचें. हे गांवां तूं चिंबोलकारा वांगडा आसा काय तूं पार्टी वांगडा की तुजी पार्टी हांगा आहा ती डिस्ट्रॉय करता विलेज आमची ती जीवनदायिनी आमची तयार लेक आहा ती डिस्ट्रॉय करता. तेजेर कोणाचो स्टेटमेंट ना. बाकीचे जे कॅन्डिडेट्स आहा सगळे आहा केन्नाच आमकां दिसोंक ना. आमी एव्हरी टाइम आसा तेंच्यांनी हो स्टँड आपलो क्लियर करतो. ते चिंबोलकाराच्या वांगडा आसा आपल्या पार्टीच्या वांगडा आहा. तर लास्ट आमी दिपिकाच्या फुड्यान या. दिपिका आतां तूं अपील कर हेंकडेन वोटरां कडेन आनी तेंकडेन माग बाबा कित्याक लागून आपल्याक वोटींग हें करचें पडटा. म्हाका सगळ्यांनी आता अज्यान म्हाका फुडें काडलेले आसा आनी सगळ्या भुरग्यांनी आता म्हाका फुडें काडलेले आसा. तुमच्या हातीन आता सगळे आसा वोट फॉर फुटबॉल. तर हे आमी आतां ही इंटरव्यू बंद करता. पण जशें अजयान सांगलें झेडपीचे अशेंच ना कितें गटारां करपाचीं वो धाकटी कामां करपाचीं. ताणें सांगलें तेंचें एक विजन आहा. 1 कोटी तांकां फंडूय मेवता. फंड मेवना म्हणटा ते पूण 1 कोटी सांगलें ताणें 1 कोटी फंड मेवता. आनी ताणें म्हणलें की जी तेंची रेव्होल्युशनरी गोवन्साचे जे सगळे कॅन्डिडेट आहा ते रेव्होल्युशनरी कॅन्डिडेट्स आसतले म्हण आनी ते रेव्होल्युशनरी झेडपीस आसतले आनी ते रेव्होल्युशन हाडटले. म्हणजे आमी पळयता की सदांच आमकां आयकोंक येता झेडपीक फंड ना झेडपीक पावर्स ना. पण जशें अजय कोलकरान सांगलें की आहा फंड आहा पावर्स आहा आनी डिफरंट एरियान तेंच्यांनी हें करूंक जाता. आनी तेणी ऑलरेडी मॅनिफेस्टो म्हणटा तें हें केलां आनी हांगासर खास करून चिंबलान जाल्यार ते एकलीच ही चिंबलची कॅन्डिडेट आहा. तर म्हाका सगळ्या लागीं वोट फॉर आरजी आनी वोट फॉर रेव्होल्युशनरी झेडपी.